स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्ये. गताध्यायी कदा सुंदर स्वामीने निवेदिले, स्वचरित्र निभावा दिगंबर त्यांचे वृत्त दिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोकांच चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझे वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथेंची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णो. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उददी सम. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळांची मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेली परतुनी स्वामी चालिले उठवणी, भूत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले ते राजे स्वेच्छेने. तेथे एक विंद होता, तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामींची जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे बागी दिले ते राजगृहासी आले, तैसे कामधुन पण बळे दरिद्रियाच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गांठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राजभेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामीचे वास्तव्य स्थान सुरवरा, जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडिता पडी, मार्गे श्रमती निर्हार किती राहते मौन धरिती किती एका चरणी उभे राहण, सदा विलोकिती गगन, एक गिरी गौरी बैसोन तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करती, एक पवना ते बक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा साणुनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मी आचरिती, एक लोकोपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवलाई. परिजयाचे चरण दुर्लभ, वसत भक्ती वाचन, केली असे नाना साधन भावाविण सर्व व्यर्थ. योग यागाधिका काही चोळाप्पाने केले नाही, परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सज्ञाते. तयाची देखोनी या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ते आनंद झाला भोसाळ. ते पासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस जाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालुजराजी गादीवरी, दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी त्यांचे भाग्यनिषेधी स्वामी चरणी उदेले. ते पासून जगात त्या नगरांचे नाव गाजत, प्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती, लोकांचा चमत्कार दाविदी गावात मात पसरले. आपुली व्हावी ख्याती ऐसे नाही जयांची चित्ती, म्हणून या स्वामीराजे ती बहुधान जाते फिरावया. लोका माझी पसरली मात, फासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात येती ख्यात पातले. राहती चोळाप्पाचे घरी, दर्शना जाती नर नारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय वाणी, गावात येती येऊणी फार दिवस झाले. परी श्रुत बाही आजवरी झाले नाही, आता जाऊणी लवलाई भेटू तया येते वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी, हे सत्य तरी येऊणी आताच देती दर्शना. राम मुखातून वाणी निघाली, तोच येती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव गाली लोटांगण, प्रेमाश्रुनी भरले नकंठ झाला सदगदित. दोड घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रुनी, मग त्या हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, भक्तिबळाने गेले दुरी चरणी भक्ती जळली दये. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली, षोडशोपचारे पूजिले स्वामी मूर्ती नुपराये. निराकारानी निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका श्री धरुण विष्णुनाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त बरी सोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय समाप्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.